प्राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी परत एकदा स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये ना मी एक कमेंटची फरमाईश पूर्ण करते. त्यांनी सांगितलं का माझ्या गुडघ्यांना सूज येते पण त्याच्यासाठी मला व्यायाम पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये त्याच्यासाठीच काही व्यायाम दिलेले. पण त्याच्या अगोदर काही घरगुती टिप्स मी सांगते. जर गुडघ्याला तुमच्या सूज असेल ना तर जास्त व्यायाम करू नका. पहिले डॉक्टरचा सल्ला घ्या आणि मगच व्यायाम करा. आणि मी आजच्या व्हिडिओमध्ये जे व्यायाम देऊ राहिले ना ते एकदम सोपे, एकदम जे आरामशीर करता येतील असे व्यायाम देते. जर तुमच्या गुडघ्यांना सूज येते, परत जाते, येते, परत जाते, तर तुम्ही एकदा डॉक्टरला दाखवा किंवा मग बर्फाने त्याला शेकवा. म्हणजे मग त्याचं जे तुमचा पेन होतोय ना, जे दुखतंय ना ते तुम्हाला कमी होईल. सूज येते ती कमी होईल. आणि काही काही आपले घरगुती उपाय पण करून बघा. त्याच्यामध्ये मी एक सांगते जी माझी आजी अजून पण करत असते, कारण तिचे गुडघे ज्यावेळेस दुखतात ना तर ती काय करते, आपले रुईचे पानं जे असतात ना 5 पानं घ्यायचे आणि आपल्या घरातलं साजूक तूप, जे घरगुती तूप असेल ना त्याला त्या पानांना लावायचं, तव्यावरती गरम करायचे आणि त्यानं शेकाई करायची. आणि थोडं शेकून झाल्यानंतर 2-3 वेळा शेकून तव्यावरतून शेकून घ्यायचे आणि परत तुमच्या गुडघ्यावरती ठेवून एका कपड्यानं त्याला बांधून ठेवा. शक्यतो रात्रीच्या झोपायच्या वेळेस करा, म्हणजे रात्रभर त्याचा रिझल्ट भेटेल. खूप उपयोगी आहे. बघा, जर तुम्हाला चांगला वाटला तर नक्की करून बघा. आणि त्याच्यातच काही व्यायाम देते, पण शक्यतो तुम्ही डॉक्टरचा सल्ला घ्या. आणि याच्यामध्ये काय करायचंय, तुम्ही थोडंसं चालायचा प्रयत्न करा. थोडं चालत राहा हळू-हळू, जास्त जोरात नाही. एकदम हळू-हळू, हळू-हळू तुम्ही थोडंसं चालत राहा. बसून राहू नका, कारण बसून राहिल्या ना पण सूज चढतच चालते जास्तीत जास्त. ज्यावेळेस येतं म्हणजे स्नायूंचं थोडं स्ट्रेचेबल बी झाले पाहिजे तुमचे स्नायू पण, आणि त्यांना थोडा ॲक्टिव्हेशन पण भेटणं खूप जरुरी आहे. तर तुम्ही ज्यावेळेस दुखतात ना त्यावेळेस बसून राहू नका. थोडं चालत राहा. आता त्याच्यामध्ये पहिला व्यायाम मी तुम्हाला देते. आता पहिला व्यायाम कसा आहे, त्याच्यामध्ये तुम्ही खुर्चीवरती जसं बसता ना त्याच पद्धतीनं फक्त, पण खुर्चीवर बसायचं नाहीये. करायचं काय हे बघा. आता तुम्ही ना काय करायचं, जसं आता आपण खुर्चीवर बसायला गेलो ना तेवढंच वाकवाय इतके, हे बघा या पद्धतीनं वाकलं, परत सरळ व्हायचंय. हे बघा, आता एवढं त्या पायांना हलकसं वाकवायचंय आणि परत यायचं. जसं आपण खुर्चीवर बसतो ना या पोझिशन मध्ये, हे बघा एवढं, परत सरळ. हे बघा 10-10 वेळा करा, जास्त पण नाही. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता यातच मी परत दुसरा व्यायाम देते. आता दुसऱ्या व्यायामामध्ये काय करायचंय तुम्हाला, वॉलचा सपोर्ट घ्या, भिंतीचा सपोर्ट घ्या. आणि काय करायचंय, हा जो गुडघा आहे ना तुम्हाला, हा फक्त काय करायचंय, हे बघा, फक्त तुमचे जे पंजे आहे ना, म्हणजे बोट आहे, पायाचे बोट, त्याच्यावरती ह्या पद्धतीने जायचंय पुढं. हा पाय सरळ ठेवा, म्हणजे हा इथे थोडासा वाकला जाईल. हे बघा, परत टाचेवरती या, पुढच्या बोटांना अप वरती घ्या. परत गुडघा थोडासा वाकला गेला पाहिजे एवढा, आणि बाकी पंजांवरती या. परत परत मागे टाचेवरती या. तुम्ही भिंतीचा सपोर्ट घ्या वाटलं तर. हे बघा असं, म्हणजे इकडं ह्या ज्या नसा आहे ना, ह्याच्या टाचेवरती येतात ना तुम्ही, तर ह्या ज्या तुमच्या पूर्णपणे ह्या पायाच्या नसा आहे, मांडीच्या नसा, पायाच्या खाली पोटऱ्यांच्या नसा, आणि इथला जो तुमचा गुडघ्याचा भाग आहे त्याच्या नसांना एक, हे बघा या पद्धतीनं, हे बघा या पद्धतीनं हे दोन्ही पायांनी करा तुम्ही 10-10 वेळा काउंटिंग करून करा. 1, 2, 3,
4 5 6 7 8 9 10. डाव्या पायानं हे बघा परत पाय इतका वाकला गेला पाहिजे. तुमच्या स्नायूंचा व्यायाम होणं खूप जरुरी आहे पायांच्या. तुम्ही फक्त बसून राहू नका बिलकुल देखील. पायांना सूज आली, गुडघ्यांना सूज आली, दुखताय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पुढचा व्यायाम खाली बसून आहे. तुम्ही बसून हा व्यायाम आरामशीर करू शकता. जसं अंथरुणावर बसेले, सोफ्यावर बसेले, तर हा व्यायाम तुम्ही करू शकता. आता जाऊया पुढच्या व्यायामाकडे. तो करूया बसून आपण. हे बघा आता बसल्यानं काय करायचंय तुम्हाला, एक पाय तुम्हाला एकदम सरळ ठेवायचा आहे आणि एक पाय तुम्हाला इथं मांडीला लॉक करायचं. हे बघा. आणि काय करायचंय, फक्त खाली जायचंय, वरती आणायचंय, एवढंच फक्त. ह्या पद्धतीनं जसं आपण बोट पोज करतो ना, त्या पद्धतीनं आणायचंय आणि परत खाली तुमचे बोट जमिनीला लागतील एवढं खाली जायचंय. परत 10-10 वेळा करा दोन्ही पायाने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर उजवा पाय सरळ करूया, डावा पायाला खालीला मांडीला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता यातच परत पुढचा व्यायाम देते. पुढचा व्यायाम तुम्हाला उभ्याने. काय करायचंय हे बघा. हा पाय असा सरळ ठेवायचा आहे आणि त्याला काय करायचंय तुम्हाला, फक्त खालचा जो आहे ना, तो गुडघ्यापासून तुम्हाला बस सर्कल करता आलं पाहिजे. हे बघा या पद्धतीनं. खालचा पंजाबी सर्कल केला तरी चालेल. गुडघ्यांच्या स्नायूंपर्यंत तो आपोआप पोहोचतो. हे बघा या पद्धतीनं. पूर्ण फिरवा. तुम्हाला आतून फील करायचं एवढा किती फिरतोय, काय फिरतोय तो. हे बघ एवढं जेवढं फिरवता आलं ना तेवढं फिरवा. इथून इथपर्यंत बरोबर तो फिरला जातोय. काउंट करा. 10 9 8 7 6 5 4 3 2 1.
गुडघ्यांपर्यंत तो फिरणार नाही, पण जे पायाच्या गुडघ्याला कनेक्टेड जे स्नायू आहेत ना ते रिलॅक्स होतील. कारण ज्यावेळेस तुमच्या गुडघ्यांना सूज येते ना, तर खाली पोटरीला पण तुमच्या सूज येऊन जात असेल किंवा दुखत असेल. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. व्यायाम सोपे करून बघा, पण शक्यतो डॉक्टरच्या सल्ल्यानं करा. एकदा डॉक्टरला दाखवून आणि मग त्याच्यानंतर त्यांच्या सल्ल्यानंच व्यायाम करा. पण हे व्यायाम कसे सोपे, त्याच्यावर जास्त अवघड नाहीये की तुम्हाला त्रास होईल असे नाहीये. आणि रुटीनमध्ये चालणं जरूर ठेवा, बसून राहू नका, चालत राहा. व्हिडिओ कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.